दरम्यान 5 षटकांचा सामना असेल। सलामीवीरांची जोडी मैदानात आहे। आशिष मध्ये आणि आतिश मध्ये। आशिष आणि आतिश अशी सलामीवीरांची जोडी आणि अक्षय पाटील गोलंदाजी मार्कवर। शनिकृपा कोपरा संघाकडून गोलंदाजीचा पहिला भार। पनवेल एंड कडून गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय। 5 षटकांचा सामना गेम ऑन। पहिला चेंडू आपल्या भेटीला येतोय। कव्हरच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढलाय। पॉइंटच्या फिल्डरने चांगला प्रयत्न केला होता, मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही। दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण, एकेरीला दुहेरीत रूपांतर करण्यात यशस्वी ठरलेत फलंदाज। 2 धावांनी खातं उघडलं। आघात झाला, शुभारंभ झाला, बिगिनिंग झाली या इनिंगची। 3 धावा धावून काढल्यात। 3 धावांनी धावफलक सुरू होतोय। माझ्या समवेत ऑफिशियल स्कोरर, स्कोरिंग क्षेत्रातलं खूप मोठं नाव म्हणजे कांचनदादा पालकर। या स्पर्धेची यंदाची वैशिष्ट्ये म्हणजे DJ सँडी। कांचनदादा पालकर गेली कित्येक वर्ष या स्पर्धेला स्कोरिंगचं काम करतायत। दरम्यान षटकातील दुसरा चेंडू हवेत आहे, फटका फसलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथं मात्र क्षेत्ररक्षकाकडून झेल सुटतोय। जीवनदान मिळतंय फलंदाजाला। असं जीवनदान दिलं होतं शेडुंग विरुद्ध खेळत असताना दर्शन पाटीलला आणि सामना जवळजवळ घशापर्यंत आणला होता। शेवटच्या सेकंडला चेंडूवर त्याचा जो झेल टिपला गेला, त्या झेलाने सामन्याला कलाटणी दिली। मात्र झेल पकडणं ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असते क्षेत्ररक्षकांची। 1 धाव मिळाली एका धावेनं। निर्धाव चेंडू आला। उत्कृष्ट कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला। लाजवाब क्लासिकल स्ट्रोक येतोय। या इनिंगचा पहिला दणदणीत चौका। दरम्यान आणखीन एक अप्रतिम फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये। आणखीन एक चौकार लगातार, दुसरा बार बार चौकार। रोहित ठाकूर भोकरपडा हा दर्दी प्रेक्षक आहे क्रिकेटचा, या सामन्याचा आनंद घेतोय। दरम्यान क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाला। ग्लान्स केला होता चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये। 1 धाव येते। एका धावेनं धावफलक जातोय तो 12 या धावसंख्येवर।
हॅलो, या क्लासिकल चौकारानंतर धावफलकावर धावा लागतायत त्या 16. पहिलं षटक समाप्त होत आहे, बिनबाद 16 अशी धावसंख्या. दुसरं षटक घेऊन जितू ठाकूर प्रबल एंडकडून सज्ज होणार. प्रबल एंडकडून खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव मिळते. एक धावाने धावफलक जाऊन पोहोचतोय तो 17 वर. रोहन गोंदलीसाठी 500 रुपयाचं इनाम आलंय नितेश कालवे यांच्याकडून. दुसरा चेंडू याच दरम्यान पॉइंट गलीच्या क्षेत्रात खेळून काढला. एक धाव पूर्ण करतात. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 18 या धावसंख्येवर. मागच्या मॅचचा हिरो मोठा खांदा संघाचा, त्याला 500 रुपयाचं प्राइज आलंय. इथे येऊन घेऊन जायचंय त्यांनी. दरम्यान सुरेख असा फटका पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ही रिस्की धाव पूर्ण होते. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचतोय 20 या धावसंख्येवर. षटकातील 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय, म्हणजे 9 चेंडूंचा खेळ झालाय. बिनबाद 20 अशी चांगली सुरुवात आपल्याला इथं पाहायला मिळते. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका खेळलाय फलंदाजाने, मात्र आता क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. एकच धाव मिळणार, एका धावेने धावफलक जाऊन पोहोचणार 21 या धावसंख्येवर. समजदारीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. मोठे फटके खेळण्याचा मोह इथे फलंदाज टाळतो. एकेरी दुहेरीला महत्त्व देत आहेत, मात्र धावफलक हलता ठेवतायत. आतापर्यंत एकूण 10 चेंडूंचा खेळ संपलाय. 10 चेंडूंमध्ये 21 धावा, ही चांगली धावसंख्या आतापर्यंत त्यांनी जमवली. विकेट कोणत्याही प्रकारची गमवलेली नाहीये. आता मात्र हा फटका अतिशय सुरेख फटका आणि हा चेंडू जाणार फाईन लेग क्षेत्रात 4 धावांसाठी येतोय. धावफलकावर 1.5 षटकानंतर 25 धावा लागल्यात. आयशा 11 प्रतीक सुरुंगपाडा संघ फलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू द्वारकानाथ स्वर्गीय स्वैर घोषित करतायत आणि या स्वैरने अतिरिक्तने धावफलक पुढे जाणार. धावफलकावर धावा लागणार. बिनबाद 26. अजूनही एका चेंडूचा खेळ दुसऱ्या षटकातील बाकी असणार आहे. आमदार चषकामध्ये आजच्या 4थ्या रजनीमध्ये आपण इथे सर्वजण आहात. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. दरम्यान प्रबळ एंडकडून षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्रिकेट या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळालं. चांगला बॉल होता, चांगला फटका आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. या चेंडू सरशी षटक समाप्त होतंय दुसरं आणि धावफलकावर धावा लागतायत त्या 28. ती धावफलकावर धावा लागल्यात. बिनबाद 27. 13.5च्या सरासरीने या धावा जमवल्यात आणि दुर्गेश ठाकूर तिसरं षटक घेऊन, वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं षटक घेऊन पनवेल एंडकडून तयार होणार दुर्गेश ठाकूर. चांगली फलंदाजी, संयमित फलंदाजी आपण आतापर्यंत पाहिली. प्रत्येक चेंडू कनेक्ट करत, ही कनेक्टिव्हिटी महत्त्वाची असते क्रिकेटमध्ये. चेंडू आणि बॅटचं कनेक्शन झालं
की धावा जमतात आणि ते धावा जमवण्याचं स्किल या दोन्ही फलंदाजांनी आत्तापर्यंत दाखवलंय. आशिष आणि आतिश मध्ये हे दोघंही अतिशय सुरेख फलंदाजी करतात. आतापर्यंत षटकार आला नसला तरी चौकाराने धावफलक सतत हलता ठेवलाय. थोडंसं मिसफिल्ड आणि त्याचा फायदा उचलत एकेरीचं रूपांतर दुहेरीत आणि या 2 धावांनिशी धावफलक 2.1 षटकानंतर 29 धावांवर पोहोचतोय. आतिशभाई मालुसरे यांच्याकडून एटीएम खुला होतोय. आतिश आणि आशिष साठी तिसऱ्या पंचाची मागणी आहे. पंचांचा इशारा नो बॉलचा येतोय. भीमर चेंडू होता आणि या नो बॉलवर 2 म्हणजे एकूण 3 धावा मिळाल्या. धावफलक जाऊन पोहोचतोय 30 वर आणि संधी येते फलंदाजांसाठी बिग हिट खेळण्याची. फ्री हिट असणार आहे आणि आतिशजी मालुसरे यांच्याकडून या दोन्ही फलंदाजांनी षटकार मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक. दरम्यान झेल पकडला होता मात्र फ्री हिट असल्यामुळे फलंदाज नाबाद आहे. 1 धाव मिळाली. धावफलक जाऊन पोहोचला 31 वर. एक धाव आणखीन वाढते. धावफलकावर 32 धावा लागत आहेत. आतिश आणि आशिष साठी खुशखबर आहे. षटकार लगावल्यास आतिशभाई मालुसरे यांच्याकडून 500 रुपये. आतिश आणि आशिष साठी आतिश कडून पैसे. पुढचा चेंडू आणि आता मात्र हे 500 रुपये आपल्या खिशात घातले जात आहेत. येतोय पहिला खणखणीत षटकार या इनिंग. अडतीस धावा धावफलकावर लागतायत. कांचनबाई सुरुवातीच्या षटकांमध्ये षटकार न खेळता पण धावगती राखण्यात यशस्वी ठरले आणि आता मात्र आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. वर 500 रुपयाचं इनाम हे आतिशभाई मालुसरे छवा ग्रुप महाराष्ट्र संघटना यांच्याकडून मिळवलंय. रोम गोंधळी यांच्याकडून ही षटकारासाठी 500. मैदानात असणारे आतिश आणि आशिष मते आणि आतिश आणि आशिष मालुसरे दोन्ही भावांची नावं सेम असल्यामुळे हे प्राइज आतिशबाईंनी लावलं आणि ते मिळवलंही. 38 धावा धावफलकावर. खोलबट टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावांनी धावफलकावर धावा लागतायत 40. बिनबाद 40. रोहन गोंधळीचं पारितोषिक आपण दिलेलं आहे. दरम्यान बॅटवर घेतलाय चेंडू हवेत आणि इथं मात्र पहिली विकेट गारत होते. पहिला झटका बसतोय. साहिल ठाकूरने टिपला होता अप्रतिम झेल. वैभव तांडेल इन एट नंबर 3.
10 चेंडूंमध्ये 24 धावांची अतिशय पारी खेळून आशिष परतला आणि त्याची जागा घेण्यासाठी वैभव तांडेल 2.5 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा लागल्या 40. अजूनही 13 चेंडूंचा खेळ इथून बाकी असणार आहे. जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करेल प्रथम फलंदाजी करताना सुरुंगपाडा संघ. शेवटचा चेंडू स्लोवर मुद्दा आणि आपल्या फॉलो थ्रू मध्ये टिपला अप्रतिम झेल. सलग दुसरी विकेट. माधुरी दीक्षितला सुपर हिट केलं. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा लागल्या 2/40. बिनबाद 40 वरून 2/40. येणारे षटक असतील 2 म्हणजे 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. या 12 चेंडूंमध्ये किती धावा जमवल्या जातील, कोणतं आव्हान सेट केलं जाईल. कारण या मैदानावर आपण पाहिलं की 60+ धावा पहिल्या इनिंगमध्ये होताना एक ग्रुपचे सामने होते त्या दिवशी तेवढ्या धावांचा दुष्काळ आपल्याला इथं पाहायला मिळाला. मात्र जेव्हा जेव्हा इतर गटांचे सामने आपण पाहिले तेव्हा फलंदाजी चांगली होताना आपल्याला पाहायला मिळाली. जितू ठाकूर गोलंदाजी मार्कवर 4थं षटक घेऊन वैयक्तिक 2रं षटक घेऊन जितू ठाकूर गोलंदाजी मार्कवर. धावफलकावर धावा लागल्या 40. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी. ग्रुप ग्रामपंचायत जासाईचे विद्यमान सदस्य सचिन तांडेर. दरम्यान अप्रतिम फटका पहिल्या चेंडूवर करारा स्ट्रोक येतो. निखिल 11 जय हनुमान भोकरपडा आणि डेरवली दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. निखिल 11 जय हनुमान भोकरपडा आणि डेरवली. इनिंग ब्रेकमध्ये टॉस व्हायलाच हवा, नाहीतर पेनल्टी. दरम्यान सुरेख फटका कव्हर्स डाईव्ह पाहायला मिळाला. लॉफ्टेड कव्हर डाईव्ह. तिथे क्षेत्ररक्षक आहे. एकेरीला दुहेरीत रूपांतरित करण्याचा प्रयत्न. थ्रो थोडासा वाईट होता आणि 2 धावा लिलिया पूर्ण होतात. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचतोय तो 48 या धावसंख्येवर. पहिल्या 2 चेंडूवर आक्रमण जितूच्या आपण पाहिलं. 8 धावा तब्बल वसूल केल्या, 1 षटकार आणि 1 दुहेरीच्या रूपानं. षटकातील 3ऱ्या चेंडूला लॉफ्ट केला आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून आला खणखणीत या षटकातील 2रा षटकार. आक्रमक रवैया स्पष्ट करत आहे फलंदाज. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू खोंदून काढला. स्ट्रेट ड्राईव्ह. 1 धाव पूर्ण. दुसरीसाठी निघालेत. इथे फलंदाज स्लिप झाला होता आणि त्यामुळे त्याला विकेट गमवावी लागली.
3 विकेटच्या मोबदल्यात 55 धावा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू सुंदर रीतीने खेळून काढला. 1 धाव पूर्ण केली आणि फक्त एकच धाव मिळणार. आकाश पाटील येणार आता स्ट्राईकवर. आदरणीय करणदादा पाटील भोकरपाडा यांचं आगमन झालंय. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. भोकरपाडा संघाचे कर्णधार पोहोचलेत. डेरवली संघाच्या कर्णधाराला कॉल करतोय, यायचंय आपण. आदी पाटील भोकरपाडा यांनीही यायचंय. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावफलकावर धावा लागल्या 56. 3 बाद 56. पहिली इनिंग सुरू आहे. आकाशने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला, मात्र निर्धाव चेंडूसह षटक समाप्तीचा इशारा पाणी मैदानात द्यायचा आहे. धावफलकावर धावा लागल्यात 4 षटकांती 56. तेरा नंबरची जर्सी घातलेला 10 नंबरची जर्सी परिधान केलेले अनिकेत ठाकूर यांचे मनापासून हार्दिक स्वागत. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. हा खेळ तुम्हाला त्याच्यापासून दूर जाऊ देत नाही. चौथी रजनी आहे आणि या चौथ्या रजनीमध्ये दररोज किमान 4 वाजतायत. मात्र तरीही प्रेक्षक तसाच टिकून आहे. 24 लाईव्हच्या माध्यमातून क्लिअर अँड क्रिस्टल प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतोय आणि DJ सँडीचं सुमधुर संगीत. 5वं षटक सुरू होणार. 6 चेंडूंचा खेळ पहिल्या सत्रातील बाकी असणार आहे. गोलंदाज बंटी ठाकूर. प्रदीप पाटील गजा यांच्याकडून बंटीसाठी पारितोषिक असणार आहे. प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपये. खुशखबर संधी असणार आहे ही बंटीसाठी. प्रदीप पाटील गजा यांच्याकडून विकेटसाठी 1000 रुपये. षटक सुरू होणार पनवेल एंड कडून. बंटी ठाकूर गोलंदाजी मार्कवर. 56 धावा धावफलकावर. 3 विकेटच्या मोबदल्यात शेवटचं अंतिम निर्णायक षटक पहिल्या पारीतलं. खोलवर टप्प्याचा चेंडू एकेरीला दुहेरीत रूपांतर करण्याचा प्रयत्न. फलंदाज धावबाद. जी म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपये. विकेट हॅट्रिक साठी बंटीवर पैशांचा वर्षाव. आउटसाइड द ऑफस्टंप पंचाचा इशारा स्वैरचा. या अतिरिक्तने धावफलक जाऊन पोहोचणार तो 58 वर. पुन्हा एकदा स्वैर मारा करतोय बंटी. वाईटचा इशारा पंचांचा आणि या वाईटनं धावफलक जाऊन पोहोचणार 59 वर. तिसऱ्या पंचांची मागणी येते. यायचंय
इथून चेक केलं जाणार. फेअर डिरेवली. चला सामना सुरू करा. 59 धावा धावफलकावर 4 विकेटच्या मोबदल्यात अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. बंटी गाईचा स्वैर मारा करतोय. पहिला चेंडू चांगला टाकला होता, त्यानंतर 2 वाईड. पार्किंग मध्ये ज्या गाडीची लाईट चालू आहे त्यांनी ती बंद करायची आहे. थँक्यू. चला बोलूया पुन्हा एकदा सामन्याकडे. 5 चेंडूंचा पूर्वार्ध बाकी असणार आहे. बंटी ठाकूर. जोरदार अपील केली जाते लेग बिफोरची. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव येणार. धावफलक जाऊन पोहोचणार 60 या धावसंख्येवर. 4 बाद 60 आणि 4 चेंडूंचा खेळ बाकी. सामने सुरू आहेत. आमदार चषकाचं दमदार आयोजन आपण पाहतोय. पुढचा चेंडू बॅटची आउटसाइड एज घेतली, तिथे स्लिप मध्ये फिल्डर कडून चूक होते. चेंडू जातोय सीमा पार, येतोय दणदणीत. कुणाला जरी एका संघाला 12 वाजल्यानंतर घरी जावं लागेल, टिकून राहायचं असेल तर जिंकावं लागेल, संघर्ष करावा लागेल. धावफलकावर धावा लागल्या 64. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. 4 बाद 64. खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडू हवेत आणि आता मात्र क्षेत्ररक्षक चूक करत नाहीये. रणजित ठाकूरने टिपलाय अप्रतिम झेल. पाचव्या विकेटचं पतन झालंय. 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. नवीन फलंदाज आता मैदानात येतोय, अलंकार तांडेल. 2 चेंडू, जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न. 64 धावा धावफलकावर, 5 विकेट. पहिल्या इनिंग मधील शेवटचे 2 चेंडू बाकी असणार आहे. धावफलकावर धावा लागल्या 64. आयशा 11 प्रतीक सुरुंगपाडा फलंदाजी करतोय. शनिकृपा मोठा खांदा, शनिकृपा कोपरा संघ क्षेत्ररक्षण करतोय. डावखुऱ्या फलंदाजाला चकवलंय. अपील आणि कॉट बिहाइंड, सलग दुसरी विकेट. गजा यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी, बंटी साठी जे 1000 रुपये आले ते ऑन झालेत.
शेवटचा चेंडू असणारा इनिंगचा हॅट्रिक आतापर्यंत झालेली नाहीये. 1000 रुपयाची हॅट्रिक असणार आहे आणि राकेश म्हात्रे यांच्याकडून 2000. हॅट्रिक होत नाहीये, मात्र 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांनिशी धावफलक जाऊन पोहोचतोय 666. 66 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यात 5 षटक समाप्त होत आहे. 67 धावांचं आव्हान असणार आहे. ते फलंदाजी करण्यासाठी येईल जेव्हा शनिकृपा कोपरा संघ यांच्या समोर. गजा पाटील यांच्याकडून DJ बंटीसाठी 100 रुपये आलेले आहेत. बंटी लगेच जमा. आणि 12व्या खेळाडूकडे देऊया. अतिश संतोष महाराज बोरले भजन क्षेत्रातील एक मोठं नाव, यांच्या हस्ते नाणेफेक केली जाईल. यानंतर होणारा सामना असेल निखिल 11 जय हनुमान भोकरपडा आणि डेरवली. आणि बंटीसाठी खुशखबर गजा यांच्याकडून आणि नारायण म्हात्रे यांच्याकडून षटकारासाठी 500 रुपये. आणि यानंतरच्या टर्नसाठी मी आमंत्रित करतो चौक विभागातील एक बुलंद आवाज सूरजभाई हातमोडे. हॅलो. यानंतर एक महत्त्वाची सूचना येते, ज्यांना बक्षीस लावायचं आहे त्यांच्यासाठी. विकेटसाठी, चौकारासाठी, षटकारासाठी बक्षीस लावा. हॅट्रिकसाठी वगैरे जर बक्षीस असेल ते अगोदर पुकारलं जाणार नाही. हॅट्रिक घेतल्यानंतर जेवढं लावायचं असेल तेवढे बिंदास लावू शकता. पण 1 चौकार, 1 षटकार, 1 विकेटसाठी निश्चित लावा. नाणेफेक केली जाते. 2 मातबर संघ आमने सामने असणार आहे. डेरवली बनाम भोकरपडा संतोष महाराज पाटील बोरले यांच्या शुभ हस्ते. बिमर आणि रनआउटसाठी रिव्ह्यू घेता येईल. एक रिव्ह्यू असेल संघाला. ओके, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. लगेचच निर्णय. डेरवली संघ निर्णय आपला फिल्डिंग. डेरवली संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. वसंत शेठ आगिवले भोकरपडा, चैत्राली ट्रान्सपोर्ट अँड RMC प्लांट भोकरपडाचे ओनर यांनी यायचं स्टेजवर. दुसरी इनिंग सुरू होते, उत्तरार्ध सुरू होतोय. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया आणि आवाज ऐकणार आहोत आपण आता सूरज दादा हातमोडे यांचा. सदुसष्ट धावसंख्येचा टार्गेट आहे कोपरा संघासमोर आणि आघाडीची जोडी दुर्गेश ठाकूर आणि नीरज ठाकूर ही आघाडीची जोडी मैदानामध्ये उतरली आहे. सुरुंगपाडा संघानं आजच्या या 4थ्या रात्रीमधील सगळ्यात मोठी धावसंख्या उभी केली आहे 66. फार चांगला खेळ आपल्याला आज पाहायला मिळाला. पहिल्या इनिंगमध्ये मते ब्रदर्स, आशिष मते आणि आतिश मते या 2 मते ब्रदर्सनं फार चांगला खेळ केला. 66 धावा पहिल्या सत्रामध्ये जमा केल्या गेल्या आणि 67चं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. एफ ग्रुपमधून आज NCC उल्वे टीम फार चांगला खेळ केला. पहिल्या मॅचमध्ये पाली संघाला परास्त केलं, दुसऱ्या मॅचमध्ये जय हनुमान शेडुंग संघाला परास्त केलं आणि सुपर 12साठी क्वालिफाय झालेले आहेत.
डी ग्रुपमध्ये पहिली मॅच आपण पाहिली. मोठा खांदा संघानं सिद्धू 11 कैरे संघाला परास्त केलं. सेकंड राऊंडसाठी ते क्वालिफाय झालेले आहेत. आणि सुरुंगपाडा त्यांच्या विरोधामध्ये कोपरा अशी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कोपरा संघासमोर 67 धावांचा टार्गेट आहे आणि या टार्गेटला चेस करत असताना स्ट्रायकिंग एंडवरती दुर्गेश ठाकूर आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर दुसऱ्या बाजूला नीरज ठाकूर. चेक. याच दरम्यान वारकरी संप्रदायाच्या प्रचार आणि प्रसाराची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे असे भगवान महाराज पाटील यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. तसेच अनंत महाराज पाटील यांचं आगमन झालंय, मनापासून हार्दिक स्वागत. आणि नरेश भाई आगिवडे यांचं इथं आगमन झालंय, त्यांचंही मनापासून हार्दिक 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 स्वागत. रामकृष्ण हरी. क्रॅम्प आलाय पायामध्ये खेळाडूच्या. त्या ठिकाणी त्यानं लोटांगण घातलं, साष्टांग नमस्कार खेळपट्टीला केला. पण त्या ठिकाणी थोडंसं त्याला हवा येऊ द्या व्हेंटिलेशनसाठी. पहिलाच बॉल अलंकार तांडेलचा फुलटॉस. दुर्गेशनं प्रहार चढवला आणि मिड विकेटला अगदी स्टेजच्या समोर राहुलनं कॅच सोडलाय. कॅच नाही तर कदाचित ही मॅच देखील सोडावी लागू शकते. ज्या फलंदाजाच्या नावानं या कोपरा संघाला ओळखलं जातं तो कोपरा टीमचा बायकर मॅन मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याचा झेल पहिल्याच बॉलवरती सोडलाय. आपण पाहतोय या स्पर्धेचं द्रोण व्ह्यू. गावदेवी क्रिकेट क्लब बेलवली यांचं दिमागदार असं आयोजन. मैदानाच्या सभोवताली आपण हिरवी झालर पाहतोय. वर्तुळाकार असं हे सुसज्ज अशी आउटफिल्ड आणि विहंगमय असं दृश्य. रात्रीच्या वेळी ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्यानं टिपलेलं हे आमदार चषक 2025 गावदेवी क्रिकेट क्लब बेलवली यांचं दैदिप्यमान असं आयोजन. प्रत्येक संघाला वाटतं की या स्पर्धेमध्ये आम्हाला सहभाग मिळावा आणि तब्बल 48 संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग देण्यात आला आहे. एक मोठी स्पर्धा आणि क्रॅम्प आलेला आहे. यावेळेला खेळाडू इंजोर्ड झालेला आहे आणि नवीन जो आपल्या 12th मॅन म्हणून या ठिकाणी होता तो आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. आदरणीय ऋषी पवार, आदरणीय समीरजी पाटील यांचं मनपूर्वक स्वागत. हरिभक्त पारायण आमचे वारकरी संप्रदायाचे सगळे ज्येष्ठ मंडळी या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आपल्या समाजामध्ये समाज प्रबोधन करण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जातं ते असे सगळे आमचे वारकरी संप्रदायाची सगळी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आलेले. त्यांचं स्वागत करूयात. खरं तर हा जो शेडुंग परिसर आहे, बेलवली परिसर आहे, बऱ्याच मोठ्या संख्येनं आजिवली परिसर आहे, वारकरी संप्रदायाचा परिसर म्हणून ओळखला जातो. आणि या विभागामध्ये होणारे सप्ते, खरं तर महाराष्ट्रामध्ये या सप्त्याची दखल घेतली जाते आणि हा वारकरी समाज आमच्या व्यासपीठावरती आहे. या वेळेला मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय तर नीरजचा झेल सोडला जातोय. या दोन बॅटरच्या ना राशीमध्ये काहीतरी आज चांगलं लिहिलंय गेली आहे. आम्ही नेहमी म्हणतो की सोन्यासारखी संधी शोधण्यापेक्षा आलेल्या संधीचं तुम्ही सोनं केलं पाहिजे. आणि दोन्ही संधी आल्या होत्या त्या मिस केल्यात. आता बघायचं आहे की हे दोन बॅटर ज्यांचे झेल सोडले गेलेत, कॅचेस मिस केल्या गेल्यात, ते आता किती विध्वंस होतात. कारण ज्या ज्या वेळेला बॅट्समनचा झेल सुटतो ना त्या त्या वेळेला बॅट्समन एक वेगळ्या कॉन्फिडंटनं खेळत असतो. अलंकार तांडेल इंजोर्ड झालाय. आतिश मतेच्या वाट्याला गोलंदाजी आली आणि चांगली गोलंदाजी देखील तो करतोय. दरम्यान मातोश्री फिटनेसचे सर्वेसर्वा महेशजी पाटील यांचं इथं आगमन होत आहे. मी विनंती करेन आपण यायचं आहे. या क्रिकेट मंचावर आपलं मनापासून हार्दिक स्वागत. मातोश्री फिटनेसचे सर्वेसर्वा महेशजी पाटील, वेलकम. द फेस ऑफ बेलवली क्रिकेट. बेलवली क्रिकेटचा एक यंग हँडसम चेहरा म्हणून ज्याची ओळख आहे तो ऋषी पवार याचं या ठिकाणी आगमन झालंय. त्याचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. आतिश मते याच्या गोलंदाजीवरती चढवलाय प्रहार. पहिला षटकार येतोय नीरज ठाकूरच्या बॅटमधून. ठोक डीजे.
लावणी आमच्या डीजे ऑपरेटरनं यावेळेला ऐकवली, चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. परंतु काय दर्जेदार स्ट्रोक ठोकला नीरज ठाकूरनं. एक झेल सोडल्यानंतर बॅटर किती आक्रमक होतात ना, किती रौद्र रूप धारण करतात ना, हे आता पाहायला मिळालं आणि मोठा फटका आलाय. यावेळेला आणखीन एक मोठा प्रहार, लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, बाउंड्री लाईनला चिटकून सूर्यकुमार यादवची झेलची आठवण करून देतोय वैभव आणि बाद बाबा लागणार ते नीरज. स्टेजवर जी मान्यवर मंडळी वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने जीवनभर कार्यरत असणारे आणि त्यांचं स्वागत पंढरीच्या गीत वाजवून आपण केलं त्याबद्दल धन्यवाद. कारण बेलवली हे देखील वारकरी संप्रदायाचं खूप मोठं प्रस्थ असणारं गाव. 15हून अधिक कीर्तनकार आणि प्रवचनकार ज्या गावामध्ये प्रातस्मरणीय कांबेकर बाबा, प्रातस्मरणीय गोमाजी बाबा, प्रातस्मरणीय जोशी बाबा आणि प्रातस्मरणीय भागोजी बाबा यांच्या प्रेरणेतून तयार झालेली. ओव्हर टू सूरज. आणि एक चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं. असं वाटलं होतं की महागडं षटक पाहायला मिळणार, नीरजचा कॅच सोडलाय, दुर्गेशचा कॅच सोडलाय, परंतु कमबॅक केलं आतिश मतेनं. त्यांचा जो लीड बॉलर आहे ना अलंकार तांडेल, तो पहिलाच बॉल टाकताना त्याच्या पायामध्ये क्रॅम्प आला. कारण थंडीचे दिवस असतात, बऱ्याच वेळेला खेळाडू वॉर्मअप करत नाहीत, डायरेक्टली ऑन फील्ड येतात आणि मग थंडीमध्ये जे आपण स्नायू म्हणतो ना, मांसपेशी मसल्स, ते कधी कधी खेचले जातात आणि त्यामुळे मग क्रॅम्प येतो. त्यावेळेला मग खेळाडू बऱ्याच वेळेला इंजुरी होत असते. 1 ओव्हरचा खेळ संपलाय, 7 धावा धावफलकावरती आहेत. आतिशचं षटक संपलंय. 24 बॉलमध्ये 60 धावा चेस करायचे आहेत. 15च्या ॲव्हरेजनं धावा जमा करायच्या आहेत. कांचनजी पालकर सर महाराष्ट्रामधील एक नामवंत स्कोरर म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं, आज आमच्या समवेत जोडले गेलेत आणि 15च्या ॲव्हरेजनं या धावा जमा करायच्या आहेत. सचिन तांडेल स्वतः ग्रामपंचायत सदस्य आहेत, गोलंदाजीसाठी आलेत आणि आकाश पाटील हे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहेत. चोवीस बॉलमध्ये 60 धावांची गरज आहे. दुर्गेश ठाकूर एक आक्रमक बॅटर आहे, एक मोठा फलंदाज आहे. खारघर परिसरामध्ये बरीचशी मैदानं या खेळाडूनं गाजवली आहेत. आता तो खेळ त्याला आठवावा लागेल. फिल्डिंग जर पाहिली तर बॅकवर्ड पॉईंट आहे, गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, फ्लाइंग स्लिप आहे, लेग स्लिप आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मध्ये लॉंग लेगला एक खेळाडू आहे, शॉर्ट लॉंग लेगला. आणि 3 खेळाडू जर आपण पाहिले ना कांचन सर, तर एक मिड विकेट आहे, लॉंगॉन आहे आणि लॉंग ऑफला खेळाडू बाउंड्री लाईनला चिटकून उभा आहे. प्रबळ माची एंडकडून आलाय गोलंदाजीला तो सचिन तांडेल. खांद्याचा वापर करतोय, जोरात टाकलेला बॉल बॅकफुटवरून कट केलाय, स्क्वेअर कटचा दर्जेदार स्ट्रोक, दमदार आमदार चषक चौकार. आणि या 4 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या होतीये ती 11 धावांचं पहिलं दशक धावफलकावरती लागलं जाते. 23 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 56 धावांची गरज आहे. नथिंग इज इम्पॉसिबल. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही आहे. कारण आपण पाहिलं पहिल्याच मॅचमध्ये 12 बॉलमध्ये 37 धावांची गरज असताना जे अनुमान शेडुंग संघानं तो सामना आणला होता आणि 6 चेंडू 10 धावा, 5 चेंडू 6 धावांची गरज असताना तो सामना मात्र त्यांना गमवावा लागला होता. क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमन असं म्हटलं जातं. आणि खेळाडूंना तंबी देखील, बॅटरला तंबी देखील दिले द्वारकानाथ चोरगे सरांनी. खोलवर टप्प्याचा बॉल, वाईड यॉर्कर. आजकाल अशा प्रकारची गोलंदाजी जास्त प्रमाणामध्ये केली जाते. कारण बॅटर हे लेग स्टंप किंवा मिडल स्टंपचा गार्ड घेऊन नेहमी उभे असतात. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर वाईड ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आणि वाईड यॉर्कर हा थोडंसं खेळणं कठीण बनतं. अशा परिस्थितीमध्ये तशी गोलंदाजी पाहायला मिळते. या वेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं द ब्युटी ऑफ क्रिकेट
सौंदर्य दाखवतोय आणि ठोकतोय षटकार दुर्गेश ठाकूर. या अप्रतिम षटकाराबरोबरच मी काही मान्यवरांना आमंत्रित करतो. आदरणीय गोरखभाई धुमाळ डेरवली उद्योजक यांचं इथं आगमन झालंय, त्यांना विनंती करतो आपण यायचंय. त्याचबरोबर बसंतजी आगिवले, नरेशजी आगिवले, हरिभक्तपरायण भगवानजी पाटील, हरिभक्तपरायण अनंत पाटील हे मान्यवर येथे उपस्थित आहेत. सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू सूरज हातमुळे. टीट फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. इट का जवाब पत्थर से. 17 धावा धावफलकावरती दुर्गेश ठाकूर. या खेळाडूमध्ये क्षमता आहे, या खेळाडूमध्ये ती प्रतिभा आहे, या खेळाडूमध्ये ते पोटेन्शियल आहे. कोणत्याही क्षणाला सामन्याचं चित्र पलटवू शकतो. सचिन तांडेल थोडेसे महागडे. चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर गुडलेन स्पॉटवरून टेक ऑफ होणारा हा चेंडू. सचिन तांडेल खरं तर आज ISPL सीझन 2 ज्यांनी गाजवला आजचा दिवस, तो मोठ्या विश्वजित ठाकूर यांच्या अगदी जवळचे मित्र आहेत. आणि रायगड प्रीमियर लीगमध्ये पहिले 4 सीझन मोठ्या यांच्या टीममध्ये सोबत खेळले देखील आहेत. ते सचिन तांडेल मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतायत. यावेळेला हुकचा फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट. षटकाराचा कोपरा ब्रँड पाहायला मिळणार की चौकाराचा कोपरा ब्रँड, परंतु काय दर्जेदार फटका खेचलाय. हा दुसरा षटकार येतोय दुर्गेश ठाकूरच्या बाडमधून. अप्रतिम फलंदाजी, घातक, स्फोटक, विध्वंसक खेळ मैदानाच्या आतमध्ये. जशी सुरुवात केली ना आशिष मते आणि आतिश मतेनं, त्याला ठोस असं प्रत्युत्तर देतोय. आणि या फटक्यांची खऱ्या अर्थानं गरज आहे. मच निडेड स्ट्रोक. टीमला अडचणीमधून बाहेर काढण्यासाठी गरजेचे असणारे फटके मैदानाच्या आतमध्ये. आणि मैदानाच्या आतमध्ये मिस्टर 360 मैदानाच्या सभोवताली फटकेबाजी करतोय. स्क्वेअर लेग, कव्हर्स, एक्स्ट्रा कव्हर, चारही बाजूला फटकेबाजी करण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. आणखीन एक चांगला स्ट्रोक, गोळीच्या वेगानं जातोय. क्षेत्ररक्षक लांबून आलाय, मिड विकेटवरून स्क्वेअर लेगला आला. 10-12 यार्डाचा डिस्टन्स कव्हर केलं. 2 धावा कंप्लीट केल्यात. सुरुंगपाडा संघाचा खेळ आम्ही बऱ्याच वेळेला पाहिला आहे. हे सगळे चिवट खेळाडू आहेत. हे एक धावेसाठी फार संघर्ष करतात, बऱ्याच वेळेला पाहिलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूनं कोपरा संघ खारघर परिसरामधील एक नावाजलेला संघ आहे. 2 ओव्हरनंतर टीमचा एकूण स्कोर झालाय तो 25. 12.5च्या ॲव्हरेजनं 25 धावा धावफलकावरती आल्यात. आणि येणाऱ्या 18 बॉलमध्ये 42 धावांची गरज आहे. प्रतिषटक 14च्या ॲव्हरेजनं धावायचे. प्रत्येक ओव्हरमध्ये 14 धावा आल्या ना तर बॅटिंग करणारी कोपरा टीम या मॅचमध्ये जिंकू शकते. परंतु या फलंदाजांना थांबवणं, स्पेशली दुर्गेशला थांबवणं, हे उद्दिष्ट असेल यावेळेला गोलंदाजी करणाऱ्या सुरुंगपाडा संघाचं. सुरुंगपाडा संघ सातत्यानं प्रत्येक 11 नावानं खेळत असतो, परंतु आज आयेशा 11 प्रत्येक 11 सुरुंगपाडा या नावानं खेळतोय. आणि अजयजी कुमटे या संघाचे पुरस्कर्ते आहेत या स्पर्धेमध्ये. एक मोठे पॅकर आहेत अजयजी कुमटे. एक साधं राहणीमान, उच्च विचारसरणी आणि अगदी जमिनीवरचा माणूस, कधी गाजावाजा नाही. आणि कोणत्याही टुर्नामेंटमध्ये गेल्यानंतर बाउंड्री लाईनवरून अगदी मॅच पाहत असतात. त्यांचं स्वागत करूयात. आडवा बॅट न खेळण्याचा प्रयत्न होता, ड्युअल माइंडेड होता बॅटर. समोरच्या रिझनमध्ये बॉल लँड झालाय, 1च धाव मिळाली आहे. अक्षय पाटील त्यानं सिंगलनं स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं. 41 धावांची गरज आहे. 17 चेंडू 41 धावा. खरं तर आज हाय व्होल्टेज मॅच, मधल्या गटातील सगळे संघ आहेत, परंतु काय क्रिकेट पाहायला मिळालंय. एक दर्जेदार क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट आज आपल्याला अनुभवायला मिळालंय. या वेळेला चेंडू हवेत आहे, उंची आहे, लांबी पण आहे. आणि हा षटकाराचा कोपरा ब्रँड मैदानामध्ये आहे. दुर्गेश ठाकूर ठोकतोय 3रा षटकार. काय दर्जेदार बॅटिंग होतीये, जबरदस्त बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये गगनभेदी हवाई हल्ले केले जात आहेत. 3 षटकार आणि 1 चौकार. पहिल्याच बॉलमध्ये वैभवनं झेल सोडला, अगदी स्टेजच्या समोर सोप्पा झेल सोडला. आणि तदनंतर दुर्गेशचं रौद्र रूप आपल्याला पाहायला मिळालं. चेक. याच दरम्यान दयानंदजी पाटील लोणवली बेलवली गावचे जावई यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 32 धावा धावफलकावरती. एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते.
रात्री 12 वाजून गेलेले आहेत, मध्यरात्र झालेली आहे आणि मध्यरात्रीला अगदी या गुलाबी थंडीमध्ये एक ऊर्जा निर्माण करणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. 32 धावा झाल्यात, 35 धावांची गरज आहे. 16 बॉलमध्ये 35 धावांची गरज आहे आणि दुर्गेश वन मॅन आर्मी 9 बॉलमध्ये 25 वरती खेळतोय. चांगलं क्रिकेट. टेकअप होणारा हा बॉल टॅपिंग क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेटमध्ये, बॉक्स क्रिकेटमध्ये अशा पद्धतीचे फटके आपण पाहत असतो. सिंगल रोखली आहे, शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक होता आणि चांगला चेंडू देखील पाहायला मिळाला. आतिश मते आहे. आतिश अलंकार तांडेल रिटायर्ड झाल्यानंतर, दुखापत झाल्यानंतर आला आणि चांगली गोलंदाजी तो आता करतोय. बॉल रिलीज करत असताना खांद्याचा वापर करतोय, अगदी ताकदीनं चेंडू टाकतोय, वेगवान चेंडू टाकतोय. थोडासा दिशा मात्र हरवलाय या चेंडूवरती. सिंगल येते वाईटच्या रूपानं. प्रवीण पवार सर आहेत मेन पंच, स्क्वेअर लेग पंच म्हणून द्वारकानाथ चोरगे सर आहेत. रायगड जिल्ह्यातील एक नामवंत पंचांचं हे पॅनल आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय. काय दर्जेदार स्ट्रोक आहे हा. 6 नाही तर 8 धावांसाठी मारलेला एक लांब लचक, गगनभेदी, गगनचुंबी आणि आकाशाला गवसती घालणारा षटकार. या षटकारानं एकूण धावसंख्या होती 39, 39 रन स्कोरबोर्डवरती. पहिल्याच बॉलवरती कांचन सर झेल सोडली होती, त्यावेळेस म्हटलं होतं ही कॅच नाही, कदाचित मॅच सुद्धा सोडावी लागू शकते. 39 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी येणाऱ्या 14 बॉलमध्ये 28 धावांची गरज आहे. 10 चेंडूंमध्ये 31 या धावसंख्येवरती दुर्गेश ठाकूर खेळतोय आणि आज दुर्गेशच्या बॅटमधून आपल्याला अर्धशतक पाहायला मिळणार का? आता मात्र हा प्रश्न प्रेक्षकांमध्ये विचारला जात असणार. रोखावं लागणार, थांबवावं लागणार. या बॅटरला क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय. द ब्युटी ऑफ क्रिकेट. काय दर्जेदार. टेक्निकली आपण किती स्ट्रॉंग आहोत, आपण किती आक्रमक आहोत हे सगळं दाखवतोय. या बॅटरकडे सगळ्या प्रकारचे फटके आहेत. स्क्वेअर कट आहे, स्क्वेअर ड्राईव्ह आहे, पूलचे फटके आहेत, लॉफ्टेड ड्राईव्ह आहेत. सगळ्या प्रकारचे फटके या बॅट्समनकडे भरलेले आहेत आणि तो दाखवत असताना क्रिकेटमध्ये आपण किती परिपक्व आहोत, या खेळामध्ये त्याचा खेळ किती परिपक्व आहे हे आपल्याला पाहायला मिळतोय. 43 धावा धावफलकावरती. 12-13 चेंडू, 24 धावांची गरज आहे. 1 विकेटच्या प्रतीक्षेमध्ये आहे. जर विकेट मिळाली तर थोडंसं मॅचमध्ये कमबॅक करण्याची संधी उपलब्ध होईल सुरुंगपाडा संघासाठी. परंतु दुर्गेश ठाकूर मॅच्युअर्ड खेळाडू, परिपक्व खेळाडू, काय दर्जेदार खेळ करतोय, सगळ्यांना एंटरटेन करतोय, आपल्या फलंदाजीनं अगदी सुन्न करतोय. व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक. बॉटम हँडचा किती सुरेख वापर करतोय, मनगडाचा वापर करतोय, ड्राईव्हचे फटके आहेत आणि चांगला क्रिकेटर आहे. आज या रात्रीमध्ये, 4थ्या रात्रीमध्ये आज दर्शन पाटील असेल शेडूंचा, तदनंतर दुर्गेश आहे, या बऱ्याचशा फलंदाजाने, आतिश मते आहे, या सगळ्या फलंदाजांनी इम्प्रेस केलंय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 44 धावा धावफलकावरती आणि जिंकण्यासाठी गरज असेल येणारे 12 चेंडू आणि 23 धावांची. 12 चेंडू 23 धावा. सन्माननीय आमदार, कार्यसम्राट आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर यांच्या नावाची ही स्पर्धा. गावदेवी क्रिकेट संघ बेलवली यांचं हे दिमागदार असं आयोजन. अगदी वेळेमध्ये सामने सुरू झाले. सुसज्ज अशी आउटफील्ड पाहायला मिळतेय. एखादा खेळाडू अनवानी पायानं, ज्याला आपण म्हणतो ना नंगे पाव, चप्पल न घालता, शूज न घालता जरी मैदानामध्ये उतरला ना तरी त्याला दुखापत होणार नाही असं हे मैदान आहे. इतकी चांगली आउटफील्ड आहे आणि विकेट, फलंदाजांना पोषक असलेली विकेट आहे, पाटा विकेट आहे, फ्लॅट सरफेस आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल बाउन्स होतो, इझिली बॅटवरती येतो आणि बॅट्समनसाठी एक मोठा ॲडव्हान्टेज या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 12 बॉलमध्ये 36. दुर्गेश ठाकूर आहे, सगळ्यांना इम्प्रेस केलंय. आणि कांचन सर या खेळाडूचं जर आपण एक वैशिष्ट्य पाहिलं ना तर त्यानं शेवटच्या बॉलवरती फक्त सिंगल घेतली. त्याला स्वतःची जबाबदारी माहिती आहे, त्याला परिस्थितीनुसार खेळणं माहिती आहे, सिच्युएशननुसार कसा खेळायचं हे चांगल्या रीतीने ठाऊक आहे आणि ते ओळखून तो खेळ करतोय. सिंगल त्यानं घेतली आहे. 11 चेंडू आणि आता 22 धावांची गरज आहे.
महेंद्रसिंग धोनी नेहमी म्हणतो की प्ले अकॉर्डिंग टू सिच्युएशन. सिच्युएशननुसार तुम्ही खेळ केला पाहिजे. परिस्थितीची मागणी काय हे ओळखलं पाहिजे आणि ते ओळखून मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय आशिष मतेनं बॅटिंग करत असताना सगळ्यांना इम्प्रेस केलंय, परंतु आता जर आतिशनं बॉलिंगमध्ये इम्प्रेस केलं ना तर खरंच या मॅचचा तो हिरो बनणार. विकेट मिळवली, ब्रेक थ्रू मिळवला, मच निडेड स्ट्रोक आणि बॅटर अक्षय पाटील होतोय बाद. अक्षय पाटीलनं फक्त साथ दिली होती दुर्गेशची, तो मात्र बाद होतोय. 3 चेंडू त्यानं खेळले, एकच धाव त्याच्या बाडमधून आली आणि तो आता परतीच्या प्रवासाला पाहायला मिळेल. याच दरम्यान आपण आमंत्रित करूया माऊली ग्रुप बेलवली, रमेशजी पाटील, संजयजी पाटील, किशोरजी पाटील, प्रदीप पाटील, जयदास पाटील, त्याचबरोबर त्यांच्या समवेत उमेशजी मेडेकर आणि हरेशजी पाटील जावई येथे उपस्थित आहेत. मी विनंती करतोय यांनी यायचं आहे. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. सचिन पाटील सर आहेत, त्यांनाही विनंती करतो यायचं. आपण महेशजी पाटील मातोश्री फिटनेसचे ओनर, आपण यायचं आहे. एक उत्कृष्ट क्रिकेटर, प्लीज या, वेलकम. आणि मैदानाच्या आतमध्ये बंटी ठाकूर आलाय. बंटी ठाकूरच्या जर्सीवरती आपण पाहिलं ना तर मृदा हे त्याच्या मुलीचं नाव आहे आणि खरंच त्या मुलीच्या सन्मानार्थ तो मैदानामध्ये तिच्या नावाची जर्सी घालून उतरला आहे. एक चांगला उपक्रम. बऱ्याच वेळेला आपण पाहतो की आईच्या नावाची जर्सी घालून आपली टीम इंडिया देखील बऱ्याच वेळेला मैदानामध्ये उतरली आहे. आणि हा डॉट बॉल आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघ देखील बऱ्याच वेळेला आपल्या खेळाडू आपल्या आईच्या नावाची जर्सी घालून बऱ्याच वेळेला उतरतात. आपल्या आईचा सन्मान, स्त्री शक्तीचा सन्मान. आणि या वेळेला एक चांगला संदेश देत असताना मैदानाच्या आतमध्ये बंटी आहे, पण बंटी डॉट खेळलेला आहे. जिंकण्यासाठी गरज आहे ती 22 धावांची. विकेट आणि काय ब्रेक थ्रू मिळवलाय आशिष मतेनं, काय कमबॅक करून दिलाय. 2 विकेट त्यानं मिळवलेल्या आहेत. दुर्गेशला स्ट्रायकिंग एंड पासून लांब ठेवलेलं आहे आणि ही फार मोठी गोष्ट आहे गोलंदाजी करणाऱ्या सुरुंगपाडा संघासाठी. ही मॅच जिंकण्यासाठी दुर्गेशला स्ट्रायकिंग एंड पासून दूर ठेवणं, विकेट घेणं, दबाव बनवणं गरजेचं होतं आणि आशिषनं ते काम चोखपणे पार पाडलेलं आहे. येणारे 8 चेंडू आणि 22 धावा. राधे ठाकूर, राधे सलमानचा फॅन राधे आता मैदानामध्ये आलेला आहे. 8 चेंडूंमध्ये 22 धावा त्याला कराव्या लागणार आहेत. दुर्गेशला 8 बॉलमध्ये 22 धावा कराव्या लागणार आहेत. परंतु आशिष मते कोणत्याही प्रकारचं दबाव, दडपण, प्रेशर न घेता गोलंदाजी करतोय आणि काय मॅच्युरिटीनं, काय परिपक्वतेनं त्यानं गोलंदाजी केली आहे. धावांना आळा घातलाय, धावांना प्रतिबंध घातलाय, धावांना लगाम लावलाय आणि फलंदाजांना थांबवण्याचं त्यानं काम केलंय. 8 चेंडू 22 धावा. सामन्यामध्ये सुरुंगपाडा टीमनं कमबॅक केलंय. चांगली बॉलिंग आपण पाहतोय आशिषची. 21-22 वर्षाचा आशिष मते एक यंग खेळाडू आहे, प्रतिभावान खेळाडू आहे. या वेळेला पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकतोय राधे ठाकूर. अगदी सलमानची जशी ग्रँड एंट्री होते ना तशी ग्रँड एंट्री पाहायला मिळते राधेची. सगळं शांत होतं वातावरण आणि या षटकारानं आपले आक्रमक इरादे स्पष्ट करतोय. येणारे 7 चेंडू 16 धावा. आपण नेहमी म्हणतो क्रिकेट सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ आहे. कोणत्या क्षणाला काय घडेल याचं भाकीत करणं कठीण आहे. एकेकाळी असं वाटत होतं मॅच 1 साइड जाईल. दुर्गेशचा झेल सोडला. दुर्गेशनं जबरदस्त बॅटिंग केली. 12 चेंडू जिंकण्यासाठी गरज होती 23 धावांची. 8 चेंडू 22 धावांचं समीकरण होतं. आता 7 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. कमबॅक, जबरदस्त गोलंदाजी, फार चांगला चेंडू. येणारे 6 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल. काय जबरदस्त संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दोन्ही बाजूनं आग लावली जाते, दोन्ही बाजूनं वणवा पेटवला जातो आहे. फलंदाज कधी हवी होत आहेत, कधी गोलंदाज हवी होत आहेत. अजूनही मॅचमध्ये सामन्यामध्ये काही घडलेलं नाही, काही बिघडलेलं नाही. दोन्ही बाजूनं सामना बॅलन्स आहे.
दुर्गेश ठाकूर जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत कोपरा संघाला सपोर्ट करणारे सगळे समर्थक पाठीराखे निश्चिंत असतील, कारण या फलंदाजामध्ये क्षमता आहे. परंतु दुसऱ्या बाजूनं तितकाच चांगला गोलंदाज शेवटचं षटक घेऊन येतोय सनी म्हात्रे. स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट, डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून याची ओळख आहे. एक युवा गोलंदाज आहे आणि याच्या हातामध्ये षटक दिलं गेलंय. बेलवली शेडूंग हायवे एंड कडून तो गोलंदाजीला येतोय. समोर आहे दुर्गेश, एक युवा खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला अनुभव. एका बाजूला एक्सपिरियन्स, एका बाजूला टॅलेंट, यांची लढाई मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे. 6 चेंडू 16 धावा. उरण तालुक्यातून आलेला सुरुंगपाडा संघ, अगदी चिर्ले जासईच्या जवळ असलेले हे गाव आहे सुरुंगपाडा संघ. 16 धावा वाचवणार का? आणि दुसऱ्या बाजूनं खारघर शहरामध्ये, नवी मुंबई शहरामध्ये असलेलं हे कोपरा गाव आणि कोपऱ्याचा हा संघ, या 16 धावा दुर्गेश ठाकूर जमवणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष. 13 चेंडूंमध्ये 37 या धावसंख्येवरती खेळतोय दुर्गेश ठाकूर आणि या स्पर्धेमधलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळणार का? अद्याप एकही फलंदाज या स्पर्धेमध्ये अर्धशतक जमवू शकलेला नाही आहे, परंतु आज हा रेकॉर्ड बनवणार का दुर्गेश? चेक. याच दरम्यान रोहित ठाकूर भोकरपडा उद्योजक यांचे इथं आगमन होत आहे, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. तसेच गोरखजी धुमाळ डेरवली उद्योजक यायचं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 6 चेंडू 16 धावा. पहिला चेंडू समोर टाकलाय, 1 धाव घेतली, दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय? देव देता आणि कर्म नेतं. खरं तर हा थ्रो पाठीमागच्या क्षेत्ररक्षकानं प्रयत्न केला, परंतु नशिबाची साथ पूर्णपणे लाभली ती कोपरा संघाला. 6 धावांचा बोनस मिळालाय. या 6 धावा जाणार फलंदाज दुर्गेशच्या खात्यामध्ये. म्हणजे आता जिंकण्यासाठी गरज असेल येणारे 5 चेंडू 10 धावा. काही घडलं नाही, काही बिघडलेलं नाही. शांत डोक्यानं बॅटिंग करावी लागणार दुर्गेशला. शांत डोक्यानं प्रत्येक चेंडू टाकावा लागणार सनी म्हात्रेला. 6 चेंडू 10 धावा. स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक दुर्गेश ठाकूरच्या बॅटमधून पाहायला मिळणार का? 7 धावांची गरज आहे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी, 10 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. परंतु सनी म्हात्रे देखील तितका ताकदीचा गोलंदाज आहे, तोडीचा गोलंदाज आहे. चांगला बॉल लॉंगॉनला. फंबल चुकी पाहायला मिळते. जितकं प्रेशर बॅटरवरती असतं तितकं प्रेशर गोलंदाजावरती असतं, त्याच्यापेक्षा जास्त प्रेशर या शेवटच्या क्षणाला फिल्डरवरती असतं. कारण त्याला माहिती आहे एक चुकी आपल्याला घरचा रस्ता दाखवू शकते. शांत डोक्यानं खेळावं लागणार आहे, शांत डोक्यानं विचार करून खेळावं लागणार आहे. कोणताही दडपण झुगारून खेळावं लागणार आहे प्रत्येक बॉलवरती बॉलिंग करणाऱ्या सोडूंगपाडा संघाला. परंतु दुसऱ्या बाजूनं काय परिपक्वता दाखवली आहे, काय दर्जेदार खेळ दाखवलाय. ऑफस्टंपच्या बाहेर बॉल ठेवण्याचा प्रयत्न, वाईड बॉल. धावसंख्या झाली आहे ती 60. 7 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 7 धावा. आज 50 धावा वाचवल्या गेल्या, 44 धावा 4 ओव्हरमध्ये वाचवल्या गेल्या, परंतु 67 धावांचा पाठलाग मात्र होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. काय मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे, काय संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. लगातार हा दुसरा वाईड बॉल. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. 4 चेंडू 6 धावा. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज सनी म्हात्रे, त्यामध्ये थोडासा तो अपयशी ठरलाय. 4 चेंडू 6 धावा. 2 चेंडू निर्णायक असणार. एक हात डॉट बॉल आला तर गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढणार, परंतु दुसऱ्या बाजूला दुर्गेश मात्र उभा आहे. काय चेंडू टाकलाय, भन्नाट असा यॉर्कर. काय आत्मविश्वास असेल या गोलंदाजाचा, आणि दुर्गेशनं देखील त्याला सन्मान दिला. याच मैदानावरती डे टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक जिंकणारा सनी म्हात्रे त्या परफॉर्मन्सची आठवण करत असेल मनामध्ये. 3 चेंडू 6 धावांची गरज. षटकाराचा कोपरा ब्रँड मैदानामध्ये 50 धावा पूर्ण
आणि दोन्ही हात उंचावून सेलिब्रेशन करत असताना व्हॉट अ परफॉर्मन्स. वन मॅन आर्मी, एकटा टायगर. काय झुंज दिली आहे, काय लढलाय. आमदार चषक 2025 मध्ये सगळ्यांची मनं जिंकतोय दुर्गेश ठाकूर. कोपऱ्याचा बायकरमॅन, कोपऱ्याचा हा सुपरस्टार सगळ्यांना एंटरटेन करतोय. या मध्यरात्रीला गरमी निर्माण करतोय मैदानाच्या आतमध्ये. 17 बॉलमध्ये 51 धावा, 300चा स्ट्राईक रेट, 5 षटकार, 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये स्वागत केलं जातंय. याच दरम्यान आपल्या जे मान्यवर इथे उपस्थित आहेत त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. वसंत महाराज आगिवले यांचा सन्मान करण्यासाठी मी संतोष महाराजांना विनंती करेन की आपण मान्यवरांचं